ऐश्वर्या, अगं ए ऐश्वर्या, ऐकले का? उद्या ऑफिसला सुट्टी घे. तुला बघायला मुलगा येणार आहे. ऐश्वर्याने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि आईला काहीही न बोलता ती तयारी करून ऑफिसला गेली. तिच्या डोक्यात एकच विचार पडत होता की मी आई वडिलांसोबत या विषयावर कसं बोलू. या विषयावर यापूर्वी बऱ्याचदा आई वडिलांसोबत तिचे बोलणे झाले होते, पण त्यातून काहीच निष्पन्न होत नव्हते. यापूर्वी तिचे जवळपास 20-22 स्थळं पाहून झाली होती. कुठल्या ना कुठल्या कारणांवरून तिने नकार दिला. काही वेळेला मुलांना कॉल करून नकार द्यायला सांगितला. उद्यासाठी येणाऱ्या स्थळाबद्दल तिने थोडा विचार केला, पण तिने ऑफिसला सुट्टी घेतली नाही. ऑफिसला जास्त काम आहे, बॉस सुट्टी देत नाही, म्हणून ती आज पण कामावर निघून जाते. ऐश्वर्याला बघायला सायंकाळी पाहुणे आलेत. त्यात नवरा मुलगाही होता. त्याचे नाव आशिष. आशिष दिसायला सावळा, पण स्मार्ट देखणा. ऐश्वर्याचा तर विषयच नव्हता. तिला पाहता क्षणी कुठलाही नवरा मुलगा पापणी न लावता होकार देईल. नावाप्रमाणेच सुंदरतेचं सर्व ऐश्वर्य तिला मिळालं होतं. मुलगी बघण्याचा कार्यक्रम पार पडला. आशिषने आपला होकार लगेच कळवला. आशिषचे कुटुंब मध्यमवर्गीय. आई वडील अजूनही गावाकडेच राहायचे. गावाकडे त्यांच्याकडे 2-3 एकर शेतजमीन. आशिषच्या वडिलांनी आयुष्यभर शेतीच केली व आपल्या मुलाला चांगले शिक्षण दिले. आशिष मात्र मागील अनेक वर्षांपासून शहरातच राहत होता. त्याने MBA पूर्ण केले. आशिष प्रामाणिक आणि हुशार होता. एका खाजगी कंपनीत तो लगेच मॅनेजर झाला. एकुलता एक मुलगा असल्याने आई वडील त्याच्या मागे लागले की तू पटकन लग्न करून घे, म्हणजे आम्हाला पण तुझे टेन्शन राहणार नाही. म्हणून त्याने रेंटवर 1 BHK फ्लॅट घेतला. ऐश्वर्याच्या वडिलांनी आशिषविषयी पूर्ण माहिती जाणून घेतली होती. त्यांना आशिष व त्याची फॅमिली आवडली होती, म्हणून त्यांनी त्यांना घरी बोलवले. ऐश्वर्याच्या वडिलाने तिलाही लग्नावरून बरेच ऐकवले होते, म्हणून तिने आशिषला होकार दिला. थाटामाटात ऐश्वर्या आणि आशिषचे लग्न झाले. या सर्व कार्यक्रमात ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर विशेष हास्य नव्हते. देव जाणे तिच्या मनात काय चालले होते. तिकडे मात्र आशिष व आशिषचे आईवडील खूप खुश होते. त्यांना आशिषसाठी एक सुंदर मुलगी मिळाली होती. असो, आशिषला ऐश्वर्या मनापासून आवडली होती. आयुष्यात पहिल्यांदाच त्याचा चेहरा आनंदाने चमकत होता. त्याने आपल्या भावना ऐश्वर्यासमोर व्यक्त केल्या नाही, मात्र तो ऐश्वर्यावर खूप प्रेम करू लागला. आज आशिष आणि ऐश्वर्याची पहिली रात्र होती. तो आज तिला एक सुंदर घड्याळ गिफ्ट देणार होता. त्याच्या मित्रांनी दोघांसाठी त्यांची रूम फुलांनी छान सजवली होती. ऐश्वर्या अगोदरच रूममध्ये जाऊन आशिषची वाट पाहत होती. आशिष आपला थोडासा लाजत रूममध्ये प्रवेश करतो. फुलांनी सजवलेल्या त्या बेडवर ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती. आशिष काही वेळेसाठी स्तब्ध उभा राहतो. रूममध्ये आशिष आल्याचे ऐश्वर्याला कळताच ती थोडी सावरून बेडवर बसते. आशिष हळूच जाऊन बेडवर बसतो. तो ऐश्वर्याकडे पाहून काही बोलणार तेवढ्यात ऐश्वर्या बोलते, मला तुमच्याकडून डिवोर्स हवा आहे. स्वप्नातच ताजमहल बनवणाऱ्या आशिषला हे ऐकताच एक जोरदार धक्का बसतो. शॉक लागल्यासारखा तो स्तब्ध असतो. ऐश्वर्या मात्र सहजतेने त्याला म्हणते, तू मला अजिबात आवडत नाही. मला डिवोर्स हवा आहे. आणि का, हे तू मला प्लीज विचारू नकोस. आशिष काहीच बोलत नाही. तो बाल्कनीत जाऊन उभा राहतो. दुधात मिठाचा खडा पडल्यासारखं त्याचं झालं. आपलं काय चुकलं याचा तो विचार करू लागला. ऐश्वर्यावर त्याचं खूप प्रेम होतं. थोडा वेळ विचार करून तो परत रूममध्ये येतो. डिवोर्स का, हे तो विचारत नाही. तिला फक्त तो एक विनंती करतो. माझ्या आईवडिलांची माझे लग्न बघण्याची खूप इच्छा होती. साधारण महिन्याभरात ते गावाकडे निघून जातील. तोपर्यंत आपण दोघे पती-पत्नी असल्याचे नाटक करू. त्यानंतर तू तुझे आयुष्य जगू शकते. माझी काही एक हरकत नसेल. ऐश्वर्या पटकन त्याला हो बोलते. आशिष रूममध्ये सोफ्यावर जाऊन विचार करत बसतो. दिवसभराच्या थकव्यामुळे ऐश्वर्याला पटकन झोप लागली. आशिष मात्र इकडून तिकडे चेहरा फिरवत होता. दिवसभर त्याच्यात एक वेगळीच एनर्जी होती. आता मात्र तो भलताच गळाला होता. माझ्याच नशिबी असं का, तो विचार करू लागला. ऐश्वर्याला माझ्याकडून डिवोर्स का हवा असेल? तिला कुणी दुसरं तर आवडत नसेल ना? तिला गोरागोमटा मुलगा हवा होता का? तिला श्रीमंत मुलासोबत लग्न करायचे होते का? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात घर करू लागले. सोफ्यावर त्याला नीट झोपही लागत नाही. विचारांचे थैमान त्याच्या डोक्यात चालू होते. आयुष्यभर आशिषने मध्यमवर्गीय कुटुंबासारखे आयुष्य जगले.
प्रामाणिक आणि इमानदार स्वभावामुळे त्याने कुठल्याही मुलीकडे वाईट नजरेने पाहिले नाही. आता कुठे होणाऱ्या जीवनसंगिनीवर तो मनापासून प्रेम करू लागला होता. तर ती सुद्धा अशी बोलली. आपले नशीबच खराब असे म्हणून तो एक निर्णय घेतो. आयुष्यात पुढे काय होणार काय माहीत. पण एवढा महिना तरी ऐश्वर्यासोबत खोटे खोटे नवरा बायकोचे नाटक करू. सोफ्यावरूनच आशिष ऐश्वर्याकडे बघतो. ती खूप गाढ झोपेत असते. ऐश्वर्या नवरीच्या त्या पोशाखातच झोपलेली असते. नवरीच्या रूपात ऐश्वर्या अजूनच सुंदर आणि मादक दिसत होती. तिच्याकडे पाहतच आशिष उत्तेजित झाला होता. पण त्याला तिच्या इच्छेशिवाय काहीच करायचे नव्हते. आशिष तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघत नकळत झोपून जातो. आशिषला सकाळी लवकर उठायची सवय असते. तो सकाळी लवकर उठतो. ऐश्वर्या अजून झोपलेलीच असते. अंगावरची साडी सरकून गुडघ्यापर्यंत आली होती. तिचे गोरे पाय आणि त्यावरची मेहंदी त्याला खूप मोहक वाटत होती. तिच्या पायांचे चुंबन घ्यावे असे त्याला वाटले. पण त्यानं स्वतःला सावरले. ती उठण्या अगोदरच तो स्वतः सर्व आवरून घेतो आणि मग ऐश्वर्याला उठवतो. ऐश्वर्या सुद्धा स्वतःचे आवरून घेते आणि दोघे हॉलमध्ये जातात. आशिषच्या आईवडील जागे झालेले असतात. त्यांच्यासमोर आशिष आणि ऐश्वर्या खोटे खोटे नवरा बायकोचे नाटक करतात. घरात कुणाचाच त्रास होऊ नये म्हणून आशिष अगोदरच स्वयंपाक धुण्या भांड्याला बाई लावतो. आशिष व ऐश्वर्याने लग्नासाठी 7 दिवसांची सुट्टी घेतलेली असते. आशिषने तर 7ही दिवस छान बाहेर फिरण्याचे प्लॅनिंग केले होते. मात्र आता त्याच्या आयुष्यावरच पाणी फिरले होते. दिवसभर दोघे घरी बसून बोर होतात. सायंकाळी ऐश्वर्या आशिषला म्हणते, उद्यापासून मी ऑफिस जॉईन करते. हो म्हणण्याखेरीज आशिषकडे कोणताच पर्याय नसतो. दुसऱ्या दिवशी दोघेही आवरून ऑफिसला जातात. ऐश्वर्या स्वतःच्या टू व्हीलरने ऑफिसला निघून जाते. आशिषला मात्र कंपनीची गाडी घ्यायला येते. आशिष कंपनीत गेल्यावर सर्वजण त्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात. कंपनीचे मालकसुद्धा आशिषला पर्सनली भेटून कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात व तू लवकर का आला हे विचारतात. भविष्यात फिरण्याचे प्लॅनिंग केले आहे असे तो त्यांना सांगतो. आशिष कॅबिनमध्ये जाऊन विचार करू लागतो. ऐश्वर्या ऑफिसमध्ये सुखरूप पोहोचली की नाही म्हणून तो तिला कॉल करतो. आशिष बोलण्या अगोदरच ऐश्वर्या तिकडून बोलते, मी सध्या बिझी आहे. थोड्या वेळाने कॉल बॅक करते असे म्हणून कॉल कट करते. ऐश्वर्याने ऑफिसमध्ये काहीच सांगितलेले नसते. इकडे आशिष दिवसभर कॉलची वाट पाहतो. थोड्या थोड्या वेळाने मोबाईल हातात घेतो. मात्र ऐश्वर्या त्याला कॉलबॅक करत नाही. ऑफिसमधून निघण्या अगोदर ऐश्वर्या आशिषला एक टेक्स्ट मेसेज करते. कॉल करण्याचे मी विसरले. आशिष इट्स ओके म्हणून रिप्लाय देतो. संध्याकाळी दोघे घरी येतात. आई वडिलांसमोर दोघेही नवरा बायकोचे नाटक करतात. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना ऐश्वर्याचे पटकन आवरत नाही. म्हणून आशिष ऐश्वर्याची पाणी बॉटल टिफिन भरून देतो. मात्र ऐश्वर्या त्याला साधे थँक्यू सुद्धा म्हणत नाही. ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस ऐश्वर्याचे सुरू होते. तर इकडे आशिषही नियमित कंपनीत जातो. असे करत करत महिना संपतो. उद्या आशिषचे आईवडील गावाकडे जाणार असतात. म्हणून तो खूपच नाराज होऊन बसतो. कारण त्याला हेही माहीत असते की आता आपल्याला ऐश्वर्यासुद्धा सोडून जाणार आहे. ऐश्वर्याला मात्र कुठल्याच गोष्टीची काळजी नसते. आशिष आईवडिलांना बॅग भरायला मदत करतो. त्यांना लागणारी 2 महिन्याची औषधे तो अगोदरच आणून ठेवतो. त्यांना गावाकडे लागणाऱ्या साध्या साध्या वस्तू ज्या गावात मिळत नाही त्या तो 2 दिवसांपूर्वीच घेऊन आला होता. रात्रीच्या जेवणानंतर आईवडील दोघांनाही गप्पा मारण्यासाठी जवळ बोलवतात. आशिष बरेच वर्ष आईवडिलांपासून दूर होता. मात्र अधूनमधून तो आईवडिलांना गावी भेटायला जायचा. त्यावेळीसुद्धा आईवडिलांची खूप काळजी घ्यायचा. त्यांनाही हे चांगले माहीत होते की आपला मुलगा कसा आहे. बायकोची तो काळजी घेणारच हे त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी आशिषला जास्त काही सांगितले नाही. मात्र ऐश्वर्याला म्हणाले, आमचा लेक आमच्याजवळ नव्हता. त्याला कुटुंबात कसे राहायचे कसे नाही कळत नाही. गावाकडे शिक्षणाची सोय नाही म्हणून आम्ही त्याला शहरात पाठवले होते. त्याला आमचे प्रेम हवे तेवढे मिळाले नाही. आता मात्र तुम्ही दोघे प्रेमाने राहा. आम्ही गावाकडेच राहू. तसे अधूनमधून भेटायला येत जाऊ. आई ऐश्वर्याला म्हणाली, याने जर तुला कधी त्रास दिला तर मला फोन कर. मी त्याची खबर घेईन. आणि आशिषलाही सांगितले, सोन्यासारख्या माझ्या सुनेची काळजी घे. तिला कसलीच कमी पडू देऊ नको. आशिषने मान हलवत होकार दिला. आई वडिलांनी दोघांनाही सुखी संसाराचा आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी आशिष लवकर तयार होऊन
आई वडिलांना घेऊन बस स्टँडला गेला. त्यांना सोडून तो कंपनीत निघून गेला. आशिष आज खूपच नाराज होता. 1-2 दिवसात ऐश्वर्या त्याला सोडून जाणार होती. इकडे ऐश्वर्या आरामात उठली. आशिषने नेहमीप्रमाणे तिची पाणी बॉटल व टिफिन भरून ठेवला होता. ऐश्वर्या तयारी करून ऑफिसला निघाली. रस्त्यात एका चारचाकी वाहनाने तिला कट मारला आणि ती रस्त्यावर पडली. तिच्या पायाला जबर मार बसला. लोकांनी तिला रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसवले. ऐश्वर्याने लगेच आशिषला कॉल केला आणि झालेली घटना सांगितली. तो 15 मिनिटातच घटनास्थळी पोहोचला. त्याने तिला लगेच डॉक्टरकडे नेले. आशिष खूप घाबरून गेला होता. डॉक्टरांनी पाय मोडल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी लगेच ऐश्वर्याच्या पायाला प्लास्टर केले. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आशिष ऐश्वर्याला घरी घेऊन येतो. आई वडील आत्ताच गावी गेले होते. त्यांना त्रास होऊ नये म्हणून आशिष त्यांना काहीच सांगत नाही. ऐश्वर्या तर आपल्या आईवडिलांविषयी अगोदरच नाराज होती. आशिष सोबत तिला लग्न करायचं नव्हतं म्हणून ती स्वतःच्या आईवडिलांना आपल्या ॲक्सिडेंटची बातमी देत नाही. आता मात्र आशिषशिवाय ऐश्वर्या एक पाऊलही चालू शकत नव्हती. नाईलाजास्तव ऐश्वर्याला आशिषच्या फ्लॅटवर महिनाभर थांबावं लागणार होतं. ऐश्वर्याने तर घटस्फोटाचे पेपर बनवून ठेवले होते. ऐश्वर्या बॉसला सांगून महिन्याभराची सुट्टी घेते. घरी आल्यावर आशिष आईवडिलांच्या रूममध्ये शिफ्ट होतो. मागील महिनाभर तो सोफ्यावरच झोपतो म्हणून त्याची पाठ दुखू लागते. आज त्याला चांगले झोपता येणार होते. ऐश्वर्याला त्याने घेतलेला निर्णय आवडतो. ती सुद्धा एका रूममध्ये राहून अनकम्फर्टेबल फील करत होती. दोघेही दिवसभरात दमले होते. थोडा वेळ आराम केल्यानंतर आशिष दोघांसाठी छान कॉफी बनवतो. कॉफी घेऊन तो ऐश्वर्याच्या रूममध्ये जातो. ऐश्वर्या काहीतरी कागदपत्रे वाचत बसली होती. आशिषला पाहून ती लगेच गादीखाली लपवते. आशिष आपला त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून तिला कॉफी देतो आणि विचारतो, "बरे वाटते ना?" ती त्याला हो म्हणते आणि थँक्यूसुद्धा बोलते. आशिष तिला म्हणतो, "तुला काही गरज पडली तर मला आवाज दे." असे बोलून तो रूमच्या बाहेर जातो. 10 मिनिटे होत नाही तोच ऐश्वर्या त्याला आवाज देते. त्याला कसं सांगावं याचा ती विचार करत होती. तिला वॉशरूमला जायचे होते. ती त्याला एवढेच म्हणते, "मला तिथपर्यंत जाण्यासाठी मदत कर." आशिष तिला आधार देऊन वॉशरूमपर्यंत पोहोचवतो व लगेच रूमच्या बाहेर जातो. थोड्या वेळाने ती परत त्याला हाक मारते व तो तिला परत बेडवर येण्यासाठी मदत करतो. आई वडील गावाला जाणार व हे दोघेही कामावर जातात म्हणून त्याने स्वयंपाकी व कामवाली बाईला बंद केले होते. रात्रीचे जेवण त्याने हॉटेलमधून आणले. आशिषने तिच्या रूममध्ये तिला जेवण नेऊन दिले व स्वतः हॉलमध्ये जाऊन जेवण केले. तो हॉलमध्ये मुद्दामून जाऊन बसला. त्याला बघायचे होते की ऐश्वर्या सोबत जेवण करण्यासाठी बोलवते की नाही. तिने मात्र त्याला अजिबात आवाज दिला नाही. तिच्या डोक्यात काय चाललंय हे त्याला काहीच कळत नव्हतं. एवढे दिवस सोबत राहूनही ती त्याला काहीच भाव देत नव्हती. अशा वेळी आशिषच्या मनात विचार यायचा की हिचा बॉयफ्रेंड असेल. जेवणानंतर आशिषने तिला आठवणीने टॅबलेट दिल्या व तो झोपण्यासाठी दुसऱ्या रूममध्ये गेला. तिला काही अडचण येईल का, माझी मदत लागेल का, असे विचार करत तो झोपी गेला. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून तो तयार झाला. आज त्याने दोघांचा स्वयंपाक स्वतः बनवला. हॉटेलचे जेवण त्याला आवडत नसे. ऐश्वर्या उशिरा उठते हे त्याला माहीत होते. तो आपला बाल्कनीत बसून चहा पित होता. तेवढ्यात ऐश्वर्या त्याला आवाज देते. चहाचा आता कुठे एकच घोट घेतला होता. कप खाली ठेवून तो तिच्याकडे जातो. त्याला कळून जाते की तिला वॉशरूमला जायचे आहे. तो तिचा हात धरून तिथपर्यंत नेण्यास मदत करतो. ती त्याला म्हणते, "तू तुझे बाकीचे काम करून घे. माझे मी सगळे आवरून तुला आवाज देते." आशिष बाल्कनीत येऊन आपला चहा घेतो. चहा घेता घेता त्याला काहीतरी आठवते. तो उठून तिच्या रूममध्ये येतो आणि गादीखाली तिने लपवलेले पेपर पाहतो. ते पाहून त्याला धक्काच बसतो. ते घटस्फोटाचे पेपर होते. तो पुन्हा पेपर्स गादीखाली ठेवतो आणि बाहेर निघून जातो. त्याला खूपच वाईट वाटते. पुन्हा एकदा आपल्या फुटक्या नशिबाला कोसतो. आशिषला ऐश्वर्या खूप आवडत होती. एकतर्फी तो तिच्यावर प्रेम करत होता. स्वतःला सावरत त्याने कंपनीत जाण्याची तयारी केली. तेवढ्यात ऐश्वर्याचा आवाज आला. त्याने तिला बेडपर्यंत पोहोचण्यास मदत केली व तो तिला म्हणाला, "मी आज सायंकाळी येताना वॉकर घेऊन येतो." पण ती त्याला लगेच म्हणाली, "आज तुला थांबता येणार नाही का? मला अजिबात करमत नाहीये." तो तिला म्हणाला,
तुझ्या आईबाबांना इथे बोलवू का? ती त्याला नको म्हटली. विनाकारण त्यांना त्रास नाही द्यायचा असे म्हणून तिने त्यांना बोलवण्याचे टाळले. घटस्फोटाचे पेपर पाहून तर आशिषलाही करमत नव्हते. तरीसुद्धा तो घरी थांबला. स्वतःच्या रूममध्ये जाऊन त्याने कपडे बदलून काहीतरी काम करत बसला. त्यावेळी दरवाजाची बेल वाजली. आशिष दरवाजा उघडतो. समोर 22-25 वयातील एक बाई उभी असते. ऐश्वर्या इथेच राहते का असे विचारते. तेवढ्यात ऐश्वर्या मधून आवाज देते. हो ये ग मध्ये. ऐश्वर्याची ती ऑफिस मैत्रीण प्रियंका होती. ऐश्वर्या ऑफिसला येत नव्हती म्हणून तिने काल रात्री ऐश्वर्याला कॉल केला होता. ऐश्वर्याने तिला सर्व हकीकत सांगितली. म्हणून प्रियंका तिला बघायला आली होती. प्रियंका ऐश्वर्या दोघी गप्पा मारत बसल्या. आशिष दोघींना कॉफी घेऊन आला. अजूनही ऐश्वर्याने प्रियंकाला त्याची ओळख करून दिली नव्हती. दोघींच्याही ऑफिसच्या गप्पा पुन्हा सुरू झाल्या. जेवणाची वेळ झाली म्हणून आशिषने ऐश्वर्याला मेसेज केला आणि रूम बाहेरूनच तो मेसेज रीड करण्याचा इशारा केला. तिने मेसेजला रिप्लाय केला. मी इथेच जेवण करते. त्याने दोघींनाही जेवण आणून दिले व स्वतः आपल्या रूममध्ये निघून गेला. प्रियंकाला आता राहवले नाही. तिने ऐश्वर्याला विचारले, हा कोण आहे ग? मान खाली घालून ऐश्वर्या म्हटली, माझा नवरा. प्रियंका एकदम शॉक होऊन म्हटली, काय? पुन्हा बोल. तेव्हा ऐश्वर्याने 2 महिन्यातील सर्व हकीकत तिला सांगितली. तसेच घटस्फोटबद्दलही सांगितलं. तिनं स्वतःच्या लग्नाबद्दल ऑफिसमध्ये कुणालाच काही सांगितले नव्हते व प्रियंकालाही ऑफिसमध्ये कुणाला काही सांगू नकोस असे सांगितले. प्रियंका आल्यापासून त्याला पाहत होती. त्याचे घरात काहीतरी काम चालू होते. शिवाय तो ऐश्वर्याची काळजी घेत होता. प्रियंका ऐश्वर्याला म्हटली, अगं तू किती नशीबवान आहेस. तुझा नवरा तुझी एवढी काळजी घेतो. माझ्या घरात मी आजारी जरी पडले तरी मला डॉक्टरकडे चल असे सुद्धा माझा नवरा विचारत नाही. तर अशी छोटी मोठी कामे तर दूरच. शिवाय ऑफिसला येताना मला घरच्यांचं सर्व काम करूनच बाहेर पडावं लागतं असं तिने सांगितले. त्यात ऐश्वर्या हळूच तिला म्हटली, आजचे जेवणसुद्धा त्याने बनवले. हे ऐकून तर प्रियंकाला आश्चर्य वाटले. प्रियंका लगेच तिला म्हणाली, ऐश्वर्या तू खूप नशीबवान आहेस. एवढा चांगला नवरा मिळणे ही साधी गोष्ट नाही. नवऱ्याविषयी आपण ज्या कल्पना करतो तसा नवरा आपल्याला कधीच मिळत नाही. तू कुठल्याही मुलीला विचार की तुला नवरा कसा हवा आहे. सर्वांना तुझ्या नवऱ्याच्या स्वभावासारखाच हवा असेल. यापेक्षा वेगळे तुला तरी काय हवे आहे? प्रियंका ऐश्वर्याला प्रश्न विचारते. आतापर्यंत तुझ्या नवऱ्याने तुला काही त्रास दिला आहे का? ऐश्वर्या नाही म्हणते. आता प्रियंका तिला म्हणते, तू एक काम कर. लग्न झालेल्या सर्व मैत्रिणींना एकदा कॉल कर व त्यांना विचार तुम्हाला नवऱ्याचा काही त्रास आहे का? प्रत्येक मैत्रीण तुला काहीतरी सांगेनच. दोघींचे बोलता बोलता जेवण झाले. 2 मिनिटांनी आशिष रूममध्ये आला. सोबत त्याने तिच्या टॅबलेट आणल्या होत्या. टॅबलेट्स लगेच घे. विसरून जाशील असे म्हणून तो दोघींची ताटे घेऊन रूमच्या बाहेर निघून गेला. प्रियंका आशिषकडे बघतच राहते. तिला खूप नवल वाटते. ती ऐश्वर्याकडे बघत म्हणते, तू आयुष्यासोबत खेळू नकोस. ऐश्वर्या, तू खरंच खूप चुकीचा निर्णय घेत आहे. पुन्हा एकदा विचार कर. असे बोलून ती निघून जाते. ऐश्वर्याला 2 ते 3 वर्ष लग्न करायचे नव्हते. लग्नानंतर आपले आयुष्य संपते एवढंच तिला माहीत होते. तिचा एवढाच प्रश्न होता. ऐश्वर्या आता विचार करू लागली. लग्नापासून मी आशिषला कुठल्याच कामाला मदत केली नाही. तरी मात्र त्याचे काही एक म्हणणे नाही. मी त्याला घटस्फोट घेण्याबद्दल बोलले. त्यावरही तो काहीच बोलला नाही. ऐश्वर्या आता आशिषच्या सहवासातील घटना आठवू लागली. त्याचे रात्रभर सोफ्यावरचे झोपणे. स्वतः लवकर उठून माझ्या अगोदर तो तयार होतो. माझ्यासाठी दररोज पाणी बॉटल व टिफिन रेडी ठेवायचा. मी ऑफिसला पोहोचले की नाही म्हणून कॉल व नंतर मेसेज करून विचारायचा. लग्नानंतरच्या पहिल्या दिवसापासूनच घरकामाला बाई होती. आईवडिलांना चहा पाणी दिले की नाही हे सुद्धा त्याने कधी विचारले नाही. मला आठवणीने जेवण आणि टॅबलेट देतो. मी आवाज दिल्यानंतर हातातले काम सोडून तात्काळ माझ्यासमोर उभा राहतो. आता ती मनातच हसू लागते आणि विचार करते की आशिष खरंच खूप चांगला आहे. ती त्याचा विचार करत झोपी जाते. इकडे आशिष दुपारचा घराबाहेर पडतो आणि ऐश्वर्याकरता वॉकर घेऊन येतो. सोबतच घरात लागणारा किराणा आणि भाजीपाला घेऊन आला. घरून त्याने स्वयंपाकी आणि कामवाली बाईला कॉल केलेत.
पण त्यांच्याकडे कामाचा लोड असल्याने त्यांनी नकार दिला. त्याला दुसऱ्या बाया शोधाव्या लागणार होत्या. तोपर्यंत त्याला स्वतःच कामे करावी लागणार होती. संध्याकाळी ऐश्वर्या उठली. उठल्याबरोबर तिला आशिषची आठवण झाली. तिने त्याला आवाज दिला. चिरागमधून जिन जसा हजर होतो तसा आशिष तिच्यासमोर हजर झाला. मनातच तिला हसू आले. येताना तो सोबत वॉकर घेऊन आला होता. येऊन त्याने काय हवे आहे असे विचारले. मला एक कप कॉफी मिळेल का? ऐश्वर्या म्हणाली. लगेच आणतो म्हणून आशिष किचन रूममध्ये गेला. ऐश्वर्याला तिच्या आयुष्याचा जिन मिळाला होता. येताना त्याने तिचाच कप आणला. तू कॉफी घेत नाही का? तिने लगेच विचारले. बाल्कनीत बसून घेतो मी, तो म्हणाला. ऐश्वर्या त्याला म्हणाली, मला पण बाल्कनीत कॉफी घ्यायला आवडेल, म्हणून उठण्याचा प्रयत्न करते. तो तिला हाताला धरून बाल्कनीत नेतो. बाल्कनीत बसून दोघे कॉफी घेतात. घटस्फोटाचे पेपर पाहून तो नाराज राहत होता. त्याला आता विशेष काही वाटले नाही. तिला मात्र त्याच्यासोबत गप्पा मारायच्या होत्या. म्हणून ती त्याला त्याच्या कामाबद्दल विचारते. आशिष कंपनीत मॅनेजर होता. तो कंपनीची माहिती सांगून मॅनेजरची कामे सांगतो. त्याच्या कंपनीत 150 कामगार आहेत असे तो सांगतो. थोड्या वेळाने दोघे मध्ये येतात. ऐश्वर्या थोड्या वेळासाठी हॉलमध्ये टीव्ही पाहत बसते. तोपर्यंत आशिष रात्रीचा स्वयंपाक बनवतो. बरीच वर्ष घराबाहेर राहिल्याने आशिष स्वयंपाक शिकला होता. ऐश्वर्या अधूनमधून त्याला पाहत होती. आई बाबा गावाला गेल्यानंतर ते आज सोबत जेवायला बसले. दुसऱ्या दिवशी आशिष कंपनीला गेला. वॉकरच्या साहाय्याने ती आशिषच्या रूममध्ये गेली. आशिषची रूम नीटनेटकी होती. तिने त्याचे कपाट उघडले. त्यात तिला त्यांच्या लग्नाचा अल्बम सापडला. आपण त्याला घटस्फोट मागितल्यामुळे त्याने आपल्याला अल्बमविषयी सांगितले नाही हे तिला कळाले. तिने लग्नाचा सर्व अल्बम पाहिला. आशिषचा प्रत्येक फोटो आवर्जून पाहिला. नकळत ऐश्वर्याला आशिष आवडू लागला. अल्बम परत जागेवर ठेवून तिने कपाट पाहिले. तिला एक गिफ्ट बॉक्स दिसला. तिने तो उघडला. त्यात एक खूपच सुंदर लेडीज घड्याळ होते. तिने ते घड्याळ काढून घेतले आणि बॉक्स पॅक करून परत जागेवर ठेवला. परत आपल्या रूममध्ये येऊन ती आशिषविषयी विचार करू लागली. रात्री आशिष हॉटेलचे जेवण घेऊन आला. त्याला वाटले ऐश्वर्याला आपल्या हातचे जेवण आवडते की नाही, म्हणून तो तिच्यासाठी बाहेरून जेवण घेऊन आला. आजही दोघे सोबत जेवायला बसले. मलाही बाहेरचे जेवण आवडत नाही असे ती त्याला म्हणाली. तू खूप छान स्वयंपाक बनवतो, म्हणून तिने त्याचे कौतुक केले. दिवसे मागून दिवस जाऊ लागले. महिन्याभरानंतर डॉक्टरने ऐश्वर्याला प्लास्टर काढायला बोलवले होते. तिचा पाय बरा झाला होता. दोघे घरी येतात. ती त्याला म्हणते, उद्यापासून मी ऑफिसला जाते. आशिषला कळते ही मला सोडून लवकरच जाणार. दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या सकाळी लवकर उठते. स्वतःची सर्व कामे आवरते. थोड्या वेळाने आशिष रूममधून बाहेर येतो. ऐश्वर्या त्याला हातात चहाचा कप देते. आशिषला नवल वाटते. चहा पीत पीत ऐश्वर्या आशिषला म्हणते, मला बाहेर थोडे काम आहे. मी लवकर निघते व नंतर ऑफिसला जाते. टेबलवरचे पाणी बॉटल, टिफिन त्याच्याकडे सरकवत ती म्हणते, हे तुझं, आणि स्वतःचा टिफिन घेऊन ती निघते. जाताना त्याला म्हणते, तू कंपनीतून घरी आज लवकर ये. मला तुझ्यासोबत काही बोलायचे आहे. असे म्हणून ती निघून जाते. चहा आणि टिफिनचा आनंद घेण्याऐवजी तो आता विचार करतो, आज मला घटस्फोटाचे पेपर देणार आहे. तो नाराज होऊन कंपनीत जातो. नेहमीप्रमाणे तो तिला मेसेज करतो, ऑफिसला पोहोचली की नाही. तिचा मेसेज डिलिव्हर होत नाही, म्हणून तो तिला कॉल करतो, पण तिचा मोबाईल स्विच ऑफ येतो. खरं तर कालपासून ती मोबाईलकडे बघतच नसते. सकाळीसुद्धा आपल्याच तंद्रीत सगळे कामं करते व घराबाहेर पडताना मोबाईल घरीच विसरून येते. शिवाय मोबाईल चार्जिंगला न लावल्यामुळे स्विच ऑफ होतो. आशिष जस्ट डायलवरून ऐश्वर्याच्या ऑफिसचा नंबर घेतो. ऑफिसला कॉल करून विचारतो, ऐश्वर्या मॅडम आली का? तिथून त्याला कळते की ऐश्वर्या रजेवर आहे व ती उद्यापासून जॉईन होणार आहे. आशिषला कन्फर्म होते की ऐश्वर्या वकिलाकडे गेली असेल. ती मला सोडून आज जाणार, म्हणून तो उदास होऊन बसला. इकडे ऐश्वर्या एक छान जेंट्स घड्याळ घेते. खूप सारे फ्लॉवर्स विकत घेते. घरी येऊन ती स्वतःची रूम लग्नाच्या पहिल्या रात्रीसारखी सजवते. नवरीसारखी नाही, पण छान तयारी करून आशिषची वाट पाहते. आशिष कंपनीतून लवकर तर नाहीच, पण थोडा लेट निघतो. संध्याकाळी आपल्याला घटस्फोटाचे पेपर मिळणार हे त्याला माहीत होते.
तो घरी येतो. हॉलमध्ये ऐश्वर्या बसली होती. ती खूप सुंदर दिसत होती. त्याला तिला लगेच जाऊ द्यायचे नव्हते. तो तिला म्हणतो, "मी फ्रेश होऊन येतो, मग आपण बोलू." आशिषचा चेहरा खूपच पडलेला असतो. हे तिलाही कळते. ती काही बोलत नाही. आशिष रूममध्ये जातो. त्याच्या डोळ्यातून अश्रू फक्त बाहेर पडायचे बाकी होते. ऐश्वर्या आपल्याला सोडून जात आहे. मग तिला शेवटचा प्रपोज करूच असा तो विचार करतो. कसाबसा तो स्वतःला सावरत फ्रेश होऊन हॉलमध्ये येतो. ऐश्वर्या त्याला स्वतः पुढे बसवते आणि विचारते, "तोंड पडायला काय झाले? कंपनीत कुणासोबत भांडण झाले आहे का?" आशिष म्हणतो, "तसं काही नाही झालं. सगळं तुला माहीत आहे. तू काही बोलण्याअगोदर मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो. मी तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं, पाहता क्षणीच तू मला आवडली. त्यानंतर तू लग्नाला होकार दिला. तेव्हापासून तर मी तुझ्यावर प्रेम करू लागलो. मी आयुष्यभर एकटाच राहिलो आहे व आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटचं तुझ्यावरच प्रेम केले. मी तुला खरंच सांगतो, मी तुला आयुष्यभर सुखी ठेवीन. कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. प्लीज मला सोडून जाऊ नको." ऐश्वर्या मनातून खूप खुश होते. तिला आता आशिषची गंमत करायची सुचते. ती त्याला म्हणते, "मी माझ्या निर्णयावर ठाम आहे." त्यावर आशिष लगेच म्हणतो, "ठीक आहे, पण मला एवढे तरी सांग की तू घटस्फोट का देत आहेस? तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का?" ऐश्वर्या म्हणते, "हो. आज मी त्याला तुम्हाला भेटवणार आहे. तो माझ्या रूममध्ये बसून आहे व तुझी वाट केव्हापासून बघत आहे. पण माझी एक अट आहे. तू त्याला भेटल्यावर भांडायचे नाही. आणि हो, तू डोळे बंद कर. मी तुला रूममध्ये घेऊन जाते. जसे तुला भेटायची इच्छा आहे, तसेच त्यालाही तुला भेटायचे आहे." ऐश्वर्या आशिषच्या डोळ्यावर एक पट्टी बांधते व त्याचा हात धरून फुलांनी सजवलेल्या त्या रूममध्ये घेऊन जाते. त्याने आणलेली घड्याळ हातामध्ये घालते आणि हातात एक गुलाब पुष्प घेते. आशिषला आरशापुढे उभा करून ती डोळ्यावरची पट्टी हळूच काढते व त्याला डोळे उघडायला लावते. स्वतःला आरशात पाहून तो एकदम आश्चर्यचकित होतो. मागे वळून ऐश्वर्याकडे बघतो. ती गुडघ्यांवर बसून हातात फूल घेऊन स्मित हास्य करत त्याला म्हणते, "आय लव्ह यू आशिष." आशिषच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. उभी राहून ऐश्वर्याने आशिषला घट्ट मिठी मारली. "मला माफ करा. मी तुम्हाला ओळखू शकली नाही. मी आयुष्यभर तुझ्यासोबत आहे. तुझी साथ मरेपर्यंत देईन." दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारून रडत असतात. मन मोकळे रडून झाल्यावर दोघे एकमेकांची छान विचारपूस करतात. रूममधील तयारी पाहून आशिष खूप खुश होतो. पहिल्या दिवसाची आठवण त्याला होते. त्याला त्याच्या स्वप्नातील परी सुंदरी मिळाली होती. फुलांनी सजवलेल्या बेडवर ती बसून होती. आशिष तिच्या जवळ बसला आणि तिला अलगद जवळ घेतले. तिच्या डोळ्यात पाहत तो तिची पुढील परवानगी घेतो. नजरेनेच ऐश्वर्या त्याला सगळी संमती देते. दोघांनी एकमेकांना घट्ट आलिंगन दिले व झोपी गेले. शेवटी आशिषला आणि ऐश्वर्याला त्यांच्या स्वप्नातील जोडीदार हा मिळालाच. धन्यवाद.